हाय, मी नीलम. हॅपी न्यू इयर. आपणा सर्वांची दिवाळी तर बिग दिवाळी झाली असणार नाही का? आणि आता अशा या दिवाळीच्या मोसममध्ये सगळीकडे दिवाळी बोनांजा, दिवाळी गिफ्ट, दिवाळी स्पेशल काहीतरी असतं नाही का? मग आपलं चॅनल कसं बरं मागे राहील? तर आपल्या चॅनलवर पण आपण बोलकी पुस्तके आणि सप्तरंग 594 या सर्व दोन्ही चॅनलवर माझ्या आपण आत्तापर्यंत मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेमध्ये आपण आत्तापर्यंत विविध व्हिडिओज प्रसारित केलेले आहेत. आणि आता आपण काय करत आहोत, तर आपण आता त्याच्यामध्ये आणखी एक नवीन प्रोग्रेस अशी करत आहोत की आपण आता इंग्लिश पण भाषेमध्ये आपण चालू करत आहोत. तर इंग्लिश स्टोरीज, विशेषतः मोटिवेशनल स्टोरीज, की ज्यांना मराठी भाषा समजत नसेल किंवा आउट ऑफ इंडिया असतील, तर त्या सर्वांना सुद्धा त्याचा आनंद लुटता यावा या हिशोबानं आपण इंग्लिश थोडंफार चालू करत आहोत. तर त्याच्यामध्ये आपल्या अपर्णा पाटील ज्यांचा आपण पॉडकास्ट सादर केलेला आहे आपल्या चॅनलवर, की ज्यांनी बरीच इंग्लिश पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्याच आपणास त्या इंग्लिश स्टोरीज सांगतील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण असं करत आहोत की ती इंग्लिश स्टोरी सांगताना आपले सगळे जास्त व्ह्युअर्स मराठी आहेत, तर त्यांनाही त्याचा आनंद लुटता यावा म्हणून इन शॉर्ट आपण त्याचा जो काही गोषवार आहे तो पहिल्यांदा आपण मराठी इंग्लिश मिक्स कथन करत आहोत. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ती पूर्ण इंग्लिशमध्ये स्टोरी ऐकायला मिळेल. तर तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जरूर आपल्या काही सूचना असतील, आपणास नवीन काय हवं असेल तर तुम्ही मला नक्की कळवा. आपण असे वेगवेगळे काहीतरी प्रयोग नेहमी करत असतो. आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, आपणा सर्वांच्या हे सगळे व्ह्युअर्स, माझे सबस्क्रायबर्स, या सगळ्यांच्यामुळेच माझं हे चॅनल आजपर्यंत चालत आहे. तर आपणा सर्वांना एक मोठा बिग थँक्यू. आणि आपणा सर्वांची मी आभारी आहे. आपणा सर्वांना नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे जावो हीच अपेक्षा. आणि हा नवीन व्हिडिओ तुम्ही नक्की एन्जॉय करा आणि कमेंट करा. मी अपर्णा पाटील. मी एक लेखिका आहे. माझी आत्तापर्यंत 7 पुस्तके पब्लिश झालेली आहेत आणि आत्ता माझं 8वं पुस्तक म्हणजे नॉवेल लिहायची चालू आहे. माझे 2 व्हिडिओज मध्येच मागच्या महिन्यामध्ये रिलीज झाले, ज्याच्यामध्ये मी माझ्या कादंबरी कावेरीबद्दल बोलले. आता मी एक नवीन व्हिडिओ सिरीज रिलीज करते आहे आणि त्याच्यामध्ये माझं जे 5वं पुस्तक होतं, स्मॉल इज द न्यू बिग, त्याच्यामध्ये इट वॉज अ कलेक्शन ऑफ 14 स्टोरीज ऑफ 14 वुमन entrepreneurs. It was a collection of their life stories. It was released in June 2019. Now, randomly, I have picked up 5 stories from this book. As I told you that it is a collection of 14 stories. Each story is inspiring and there is something for everyone to take from it. But I've chosen 5 of those stories and I will be releasing a video of each of these 5 stories on YouTube on my channel. And definitely you'll be getting an inspiration from it. Today I'm going to speak about Radhika Bahirshet, who formed a Honda showroom which consisted of only female employees, and it was one kind of an innovation and one kind of an initiative. The name of the chapter is From Dream to Reality. Feminism isn't about making women strong. Women are already strong. It is about changing the way the world perceives their strength. Strongly believes Radhika Bahirshet in the words of G.D. Anderson. ह्या वाक्यावरती राधिका बहिर्शेटचा खूप विश्वास होता आणि तेच त्यांनी वास्तवामध्ये उतरवलं. टू बिगिन विथ, इन 2001, when she was only 21 years of age, she got employed in Honda showroom in Kolhapur, and it was out of economic necessity then. And जसं आपण म्हणतो ना की हाऊ फिश टेक्स टू वॉटर, इतकं सिम्पली त्यांनी त्या शोरूममध्ये त्या रमल्या आणि अशा रमल्या की 8-10 वर्षानंतर त्यांचं ते पॅशन झालं काम. आधी ते इकॉनॉमिक नेसेसिटीमुळं होतं आणि त्यानंतर ते त्यांचं पॅशन होऊन गेलं. काम चांगलं केल्यामुळं त्यांची कामामध्ये बढती पण खूप झाली आणि त्या होंडा कंपनीमध्ये अक्षरशः रुजू झाल्या आणि अगदी रमून गेल्या. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी एक एशियन पेंटची ॲडव्हर्टिजमेंट बघितली आणि त्यामुळे त्यांना ही आयडिया क्लिक झाली जी मी तुम्हाला सांगणार आहे. एशियन पेंटच्या ॲडव्हर्टाईजमध्ये असं होतं की एक लहान मुलगी रांगोळी काढत असते आणि एशियन पेंटचा एक माणूस तिथे येतो आणि ती रांगोळी बघतो आणि त्या मुलीला म्हणतो
की तू उद्या माझ्याकडे कंपनीमध्ये येशील का रांगोळी घेऊन. तर ती म्हणते का बरं. तो म्हणाला की मी आता नाही सांगू शकणार, तू येऊ शकशील का. तर ती त्याला एकच म्हणते की मी जर आले तर माझ्या सगळ्या फ्रेंड्स 5-6 मैत्रिणींना घेऊन येऊ का. तो म्हणतो अगदी बेशक, काही प्रॉब्लेम नाही, तू मैत्रिणींना घेऊन ये. मग त्यासाठी ती सगळ्यांना घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर तो माणूस म्हणतो की तू काल जी रांगोळी काढली होती ती मला काढून दाखवू शकशील का. मग ती आणि त्याच्या मैत्रिणी कालपेक्षाही आदल्या दिवशीपेक्षाही खूप सुंदर रांगोळी ती काढून दाखवते. तो इतका इम्प्रेस होतो आणि तो त्यांना ऑफर देतो की तुम्ही सगळे एशियन पेंटच्या कंपनीचे पेंटर्स होणार का. आणि त्या अगदी रेडीली तयार होतात. दिस इज अन एक्झाम्पल दॅट फॉर द फर्स्ट टाइम एशियन पेंटच्या कंपनीमध्ये फिमेल पेंटर्स झाल्या. राधिका बेरशेटनी ही आयडिया उचलली. शी पिक्ड अप फ्रॉम दिस आयडिया and she thought over it that why not make a showroom, why not make a company which has only female employees. And she started working on that idea. What happened was there was a requirement in the company for a job of receptionist and a computer operator, and she had asked for resumes of females, of women and girls. And she got few resumes. She selected few for the jobs, that was for computer operator and a reception, and she put aside 2 resumes which were of engineers. The next day she called both those candidates of the resumes which she had kept aside. आणि ती त्यांना म्हणाली की तुम्ही मला येऊन भेटू शकता का. तर त्या लगेच म्हणाल्या हो. त्यांना वाटलं की आपल्याला काय ते जॉब अपॉर्च्युनिटी आहे. मग त्या दोघीही तिच्याकडं दुसऱ्या दिवशी आल्या आणि तिने त्यांना विचारलं की तुम्हाला टेक्निकल एरियामध्ये काम करायला आवडेल का. तर त्या थोड्या वेळ जरा थांबल्या आणि त्यांनी थोडा विचार केला आणि त्यानंतर म्हणाल्या की आम्ही प्रयत्न करू. तर त्या म्हणाल्या की मग उद्यापासून लगेच यायला सुरुवात करा. आणि मग त्या लगेच तयार झाल्या आणि दुसऱ्या दिवशीपासून त्या यायला लागल्या आणि त्यांनी सर्व्हिसिंग सेंटरमध्ये त्या दोघींना तिने रिक्रूट केलं म्हणजे काय केलं की तिने त्यांना कुठलंही फर्स्ट हँड काम दिलं नाही. नुसतं ऑब्झर्वेशनचं काम दिलं. शॉप फ्लोअर लेवलला जी काही कामं चालतात, टायर चेंजिंग, ऑइल चेंजिंग, बाकीचे जे काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स असतात, रिपेअर्स असतात वगैरे वगैरे, ह्या सगळ्या ॲस्पेक्ट्स जे तिथं काम चालायचं त्या कामाचं ऑब्झर्वेशनचं काम त्यांना दिलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले, असे 4 आठवडे झाले आणि 1 महिना कंप्लीट झाला. त्यांनी ऑब्झर्वेशनचंच काम दिलं, बाकी काय दिलं नाही. त्यानंतर हळूहळू त्या कंटाळल्या, पण त्यांनी कधी कंप्लेंट केली नाही आणि त्यांनी खूप पेशन्स राखला, कारण का त्यांना वाटलं होतं की यातनं आपल्याला काहीतरी साध्य होणार आहे. जेव्हा 30 दिवस कंप्लीट झाले तेव्हा राधिका बेरशेट त्यांना म्हणाल्या की तुम्ही जे काम 30 दिवस बघत आला आहे ते तुम्ही काम आता करू शकाल का. तर त्या लगेच तयार झाले. म्हणलं की हो, आम्हाला निश्चित करायला आवडेल. आणि त्यांनी त्याला प्रॉपरली सर्व्हिस सेंटरमध्ये त्यांची नेमणूक केली आणि पहिल्यांदाच होंडा कंपनीमध्ये त्यांच्या सर्व्हिस सेंटरमध्ये त्या मुली टेक्निशियन म्हणून रुजू झाल्या आणि सगळे टेक्निकल काम त्यांच्या हातात दिलं गेलं. त्यानंतर ते काम चालू झालं आणि त्यात त्या रमून गेल्या. आणि त्यानंतर असं एक दिवस असं झालं की एका कॉलेजचे प्राध्यापक तिथे आपल्या गाडी घेऊन आले आणि त्यांनी या दोघींना शॉप फ्लोअर लेवलवरती काम करताना पाहिलं आणि ते म्हणाले अरे वा, मुली टेक्निशियन्स आहेत तिथं, टेक्निशियन्स म्हणून मुली काम करतात असं त्यांनी कधी बघितलं नव्हतं. मग ते राधिका बेरशेटकडे गेले आणि ते म्हणाले त्यांना की वाय नॉट ट्राय फ्यू ऑफ माय स्टुडंट्स फ्रॉम माय कॉलेज इन युअर शॉप फ्लोअर डिपार्टमेंट. She said, yes, of course, why not? We can try. So what he suggested was that we can give a small session of training for third-year students. Students who were there in third-year engineering, we'll give them a session of 1 month of training in technical areas of a automobile company for automobile engineers. And then she said, my company is open for you. And then he selected 15 of the students, and 15 of the students came and they were hired as trainees in the company. After completing the training, the trainees were so much active and so much enthusiastic that they said कि if it would have been in our 4th year, we would have definitely loved to work as employees of the company. Radhika Bershet got inspiration from them, and then she decided that I'm going to create positions for women in my company in the service center. And she created positions for the women in the service center. There were total 12 positions created, and she recruited 12 women employees in the service center. Then the idea which she had picked up from the Asian Paint ad started revolving strong in her mind, and she decided that there will be positions, different positions, not only in the technical area but the company overall, and she will be having all female employees, right from receptionist, security guard, cleaning, washing, the soft floor level, then
trials, everything will be done by women. And she gave an advertisement in the newspaper that she will be hiring women as employees in the Honda company for the different positions which she had created. She got resumes, she selected the women, she selected the girls, she trained them, and women were recruited throughout the Honda showroom in the city of Kolhapur. Now it became a company which had only women employees. Now here it shows the characteristic of initiative and innovation, and giving a chance to sincerity and hard work, which are the hallmarks of every woman. Women are sincere, they are hardworking, they are focused. Once they take up a work in their hand, they never leave it unless and until they do it in the best possible manner. And that is what she believed in, and that is what she brought into reality. She created a company where there were only female employees, and they're working to their best without any, without any, what is the word, I'm not getting that word, without any hiccups or without any kind of reservations. They were open for any kind of work that came their way. So this is how a company was created by Radhika Bairsheth, which had women employees, which not only gave them economic security but also helped their social upliftment and created a good image of them in the society. Okay, so now Radhika Bairsheth has gone far ahead in her life, and she is looking after the Enfield showroom in Kolhapur city in Udyam Nagar. She has made a remarkable place for herself, and she is doing very well, and she is an inspiration to many such women like you and me, and this is what the story is all about. Next video will be released in the coming week. I'll be speaking on another entrepreneur. That will be a secret, and that will be revealed in the next video. Thank you so much.